स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज थोडा उठायला पण उशीर झाला आणि काम पण जास्त नव्हतं. आता मशीनवर फ्लेक्स वगैरे घ्यायला आलो आहे, चहा वगैरे घेतला, एक फ्लेक्स घ्यायचा आहे आणि इथून जायचं आहे पुन्हा. तर मित्रांनो कालच्या ब्लॉगचा विषय असा झाला, ब्लॉग वगैरे चांगला झाला पण तो नेटवर्क नसल्यामुळे काल अपलोड नाही करता आला मला. आज सकाळी अपलोड केला आहे, बघा तुम्ही कसा वाटला मला ब्लॉग नक्की सांगा. आणि आता इथं फ्लेक्स घेतो, इथं बघा आहे, इथं एक कार्यकर्ता गेला तिकडं ऑफिसमध्ये. फ्लेक्स घेऊन आल्यानंतर आम्ही जाणार आहेत आता पुण्यामध्ये स्वारगेट साईडला. आज पण बॅनर लावायचं आहे. तुम्हाला तिथं गेल्यानंतर पुन्हा जाताना काय होतंय नवीन अपडेट तुम्हाला सांगतो. तोपर्यंत लाईक करा आणि कमेंट करा. बाय मित्रांनो. मी आता इथं शेवाळवाडीत आहे, बॅनर लावलं शेवाळवाडीत. तुम्हाला ना ट्रिमची ना जुनी गाडी दाखवतो, जुन्या काळातली. थांबा, बघा इथं लावलेली गाडी. कशी वाटते जुनी गाडी सांगा. ओल्ड आहे, एकदम ओल्ड विंटेज. मित्रांनो इथं कर्वेनगर पौड रोडला आलेलो आहे आता. इथं दुर्गा कॅफेला इथं कॉफी वगैरे घेतो, थंड एखादी जरा. उन्हाने बघा ना डोळे वगैरे कसे खराब झाले. तर आता इथं कॉफी घेतो आणि तुम्हाला दाखवतो कॉफी आल्यावर. मित्र गेला आहे कॉफी आणायला. तर मित्रांनो मित्र आलेला आहे कॉफी घेऊन. आता कशी आहे कॉफी सांगा. मित्रांनो पहिली ही कॉफी पहिले प्यायचं मी नवीन पुण्यात आलो तेव्हा 35ला होती, आता किती झाली, आता 50 रुपयाला झाली. तर टेस्ट घेऊन सांगतो तुम्हाला कशी. मित्रांनो पहिल्यासारखे काही एवढी टेस्ट नाही आता, पण चांगली तरी पण काय अडचण नाही आता. बाई लोक पेलो आता कॉफी वगैरे. आता चालू हिंजवडीला बॅनर लावायला. बघा हे बघा नळला बघा कशा सिगरेटी फुकते. 11वी नळी यायची सकाळपासून, 11वी नळी. मित्रांनो आता इथं बावधानच्या तिथं आहे दुपरखंडला. हात बघा कामाने कसे झाले. लय हालत बेकार होती या कामात. ऊन पण लागतंय, हाताची वाट लागते, कपडे सगळे खराब होते. पण आता मेहनत करायची, काम करायचं, आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करायची म्हणलं मेहनत पण करावंच लागणार आहे ना. तर आता इथे बॅनर काढला एक, कडी घालून आता निघणार आहे. बाय बाय. तर मित्रांनो इथं एअरपोर्ट रोडला आहे विमानतळाची, तिथं विमाननगरला. तर विषय असा झाला आहे, आता आमच्या होर्डिंगवर 3 होर्डिंगवर पॉलिटिकल बॅनर लावले. तर ते बॅनर आता पॉलिटिकल म्हणलं ते कोणी येऊन, समजा तुमचा कार्यक्रम आहे तर तुम्ही येणार, लावून जाणार. आणि होर्डिंगला त्या 3 पण होर्डिंगला लॉक नाहीत. आता कंपनीचं काम आहे ना की तुम्ही होर्डिंगला लॉक बसवा. लॉक बसवल्या मी लावणार नाहीत का. लॉक वगैरे नसल्यामुळं आम्हाला लॉक नाही लावता आले. मग त्याच्यावर पॉलिटिकल बॅनर लावले. तर साहेबांनी मेसेज टाकला की आता तुमच्या पगारातून मी पेमेंट कट करणार. बघू आता काय होतं. ऑफिसला तर सांगितलेलं आहे लॉक वगैरे बसून घ्या. आता ऑफिसला जाणारच इथं, पुन्हा तिथं ऑफिसला गेलं बोलू काय होते.